कुठलेही आपण कमर्शियल फार्म जर बघितला तर कोणी असं सांगत नाही की मी कटिंग मार्केटमध्ये काम करतोय. जो तो आपल्याला फक्त एवढं सांगणार की मी ब्रीडिंगसाठी मी ॲनिमल सेल करतोय. आपला एकही ॲनिमल कटिंगसाठी जात नाही. हे आपल्याला जास्त करून अशा गोष्टी ऐकायला भेटतात. ह्याच्यामध्ये हा रेंज आहे. आणि हेच जर आपण आता सध्या ब्रीडिंगचं जर मार्केट, ते खूप कमी फार्म्स बघायला भेटतात आपल्याला, जे काय लोकली घरी 4-5 घरगुती सांभाळणारे आहेत. फक्त तीच लोक कटिंग मार्केटमध्ये काम करतात. मी काही कॅल्क्युलेशन काढून मी सांगत नाही, जस्ट एक एक्झाम्पल मी देतोय तुम्हाला की इतके ब्रीडिंग मार्केटचा एक फायदा आहे की खूप कमी ॲनिमल्स ठेवून आपण जास्त प्रॉफिट करतो. पण तुमचे पिल्लं जे काय ब्रोकर असतात, जे काय दलाल 30-40 ॲनिमल्स जर तरी असेल, आणि जर तुम्हाला अजून चांगला भाव पाहिजे तर तुम्ही कदाचित मार्केटमध्ये पण जाऊ शकता. असतात वेगवेगळे मोठमोठे फार्म्सवाले, त्यांच्या थ्रू ती लोक सेल करतात. दर वर्षासाठी जर आपण सांभाळले